आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये स्वामी या सब्जेक्टमधील सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन अँड इलास्टिक कॉन्स्टंट यातील टाइप नंबर 5 न्यूमेरिकल बेस ऑन व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन यातील न्यूमेरिकल नंबर 11 पाहणार आहोत. रेक्टँग्युलर ब्लॉक लोडेड इज शोन इन फिगर. एक रेक्टँग्युलर ब्लॉक दिलेला आहे, त्याच्यावरती जी काय फोर्स आहेत ते आपल्याला त्यांनी डायग्राम मध्ये गिवन मध्ये दिलेले आहेत. फाइंड लिनियर स्ट्रेन इन एक्स वाय झेड डायरेक्शन. लिनियर स्ट्रेन एक्स वाय झेड डायरेक्शन वरील फाइंड आउट करायला सांगितलंय. अल्सो फाइंड चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द ब्लॉक. चेंज इन व्हॉल्यूम सुद्धा फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. टेक यंग मॉड्युलस ई इज इक्वल टू 200 गिगापास्कल अँड पॉइझन रेशो म्यू इज इक्वल टू 0.25 दिलेला आहे. त्याचप्रमाणे गिवन मध्ये काय केलंय, एक्स डायरेक्शन वरील फोर्स, वाय डायरेक्शन वरील फोर्स, झेड डायरेक्शन वरील फोर्स, त्याचप्रमाणे लेंथ, बेस आणि डेप्थ आपल्याला गिवन मध्ये दिलेली आहे. तर आपल्याला काय लागतं, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक्स वाय झेड डायरेक्शन वरील स्ट्रेसेस लागतात. तर त्यांनी आपल्याला यामध्ये काय दिलंय, फोर्स दिलेले आहेत. त्या फोर्सच्या सहाय्याने आपण काय करूया, स्ट्रेसेस ऑन एक्स वाय झेड डायरेक्शन फाइंड आउट करूया. मग स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन काय असणार, तर फोर्स डिवाइडेड बाय एरिया असतो. फोर्स ऑन एक्स डायरेक्शन डिवाइडेड बाय एरिया. एक्स डायरेक्शन वरील फोर्स किती आहे, 4500 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करणार, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू द पॉवर 3 डिवाइडेड बाय एरिया. पी एक्स हा फोर्स कोणत्या सेक्शनवरती अप्लाय आहे, तर हा बेस इंटू डेप्थ किती आहे, 300 इंटू 150. दोन्ही सुद्धा एम एम मध्ये, युनिट कन्वर्जन करण्याची गरज नाही. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 4500 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 300 इंटू 150 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल किती आन्सर आलं, 100. स्ट्रेच युनिट काय असणार आहे, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. कसा फोर्स आहे, हा टेन्साईल आहे. टेन्साईल म्हणजेच आपण काय घेणार, पॉझिटिव्ह घेणार. नेक्स्ट बघा, स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन. वाय डायरेक्शन वरील स्ट्रेस फाइंड आउट करायचे. आपल्याला फोर्स दिलेला आहे, कसा आहे तो, टेन्साईल आहे. टेन्साईल पॉझिटिव्ह घेणार. याच्यासाठी फॉर्म्युला काय असणार, पी वाय डिवाइडेड बाय एरिया. फोर्स ऑन वाय डायरेक्शन कसा आहे, टेन्साईल पॉझिटिव्ह, किती आहे तो, 7200 किलोमीटर मध्ये दिलाय. आपल्याला न्यूटन मध्ये लागतं. दिलेल्या व्हॅल्यूला काय करणार, इंटू 10 टू द पॉवर 3 करून किलोमीटरचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करणार. आणि एरिया कसा करणार, पीवाय कोणत्या सेक्शन वरती आहे, या सेक्शन वरती. कशापासून बनलाय, लेंथ, आणि हे काय आपली बेस. लेंथ इंटू बेस म्हणजेच किती, 400 इंटू 300. कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 7200 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेट मध्ये 400 इंटू 300 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आलं सर, 60. हा सुद्धा टेन्साईल असल्यामुळे प्लस येणार. स्ट्रेच युनिट काय असणार आहे, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. नेक्स्ट, स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन काय असणार आहे, फोर्स ऑन झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. झेड डायरेक्शन वरील स्ट्रेस कसा आहे, कॉम्प्रेसिव्ह. कॉम्प्रेसिव्ह म्हणजे काय करणार, निगेटिव्ह मध्ये घेणार. किती आहे तो, 1800 किलोन्यूटन. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करणार, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 करणार. एरिया कोणत्या सेक्शन वरती आपलाय, या सेक्शन वरती. कसा बनलाय हा, इंटू डेप्थ किती आहे, 400 इंटू डेप्थ किती दिलेलं आहे, 150. कॅल्क्युलेट करूया. ब्रॅकेटमध्ये 1800 इंटू 10 टू द पॉवर 3 ब्रॅकेट कम्प्लीट डिवाइडेड बाय सेकंड ब्रॅकेटमध्ये 400 इंटू 150 किती आन्सर आलं, 30. युनिट काय असणार आहे, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. हा मायनस फोर्स आहे, त्यामुळे आपली स्ट्रेस कशी येणार, मायनस मध्ये येणार. आता स्ट्रेसेस ऑन एक्स वाय झेड डायरेक्शन फाइंड आउट केले. स्ट्रेन ऑन एक्स वाय झेड डायरेक्शन फाइंड आउट करूया. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन काय असणार बघा, एक्स डायरेक्शनला इथं जे काही स्ट्रेस फाइंड आउट केलंय ती एक्स डायरेक्शनला कशी असणार आहे, लिनियर. मग लिनियर स्ट्रेन कशी करतो, स्ट्रेस डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस ई. स्ट्रेस एक्सला एक्स कशी असणार आहे, लिनियर. नेक्स्ट बघा, एक्स डायरेक्शनला वाय डायरेक्शन वरील स्ट्रेस कशी असणार आहे, लॅटरल. लॅटरल कसा काढतो आपण, मायनस म्यू ई लिनियर. वाय डायरेक्शनला लिनियर काय असणार आहे, स्ट्रेस वाय डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस ई. सिमिलरली एक्स डायरेक्शनला झेड डायरेक्शन कशी असणार आहे, लॅटरल. लॅटरल म्हणजे काय असतं, मायनस म्यू ई लिनियर. झेडला झेड लिनियर. स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस ई. सगळ्यातून काय करूया, ई कॉमन काढूया. म्हणजेच काय होणार, 1 डिवाइडेड बाय ई. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन मायनस म्यू स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन मायनस म्यू स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया. 1 डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस ई किती आहे, 200 गिगापास्कल. गिगापास्कलचं न्यूटन पर एम एम स्क्वेअर कसं करणार, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10 टू पॉवर 3 करणार. ब्रॅकेटमध्ये काय राहणार, स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती आहे ती, 100 मायनस म्यूची व्हॅल्यू किती दिली आहे, 0.25. ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती आहे,
60 प्लस 60 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे -30. कॅल्क्युलेट करूया स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन आन्सर येणार. सर्वप्रथम हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 100 मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये 60 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये -30 इज इक्वल टू किती आन्सर आला आपलं 92.5 डिवायडेड बाय हे करायचं 200 इंटू 10⁻³ किती आन्सर आला आपलं 4.625 इंटू 10⁻⁻⁴. स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट नसतं, युनिटलेस असतं, म्हणजे फायनल आन्सर आपलं किती आलं 4.625 इंटू 10⁻⁴. सिमिलरली स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन फाइंड आउट करूया. ह्या डायरेक्शनला ह्याला ही स्ट्रेस कशी असणार आहे वाय डायरेक्शनवरील स्ट्रेस कशी असणार आहे लिनियर, म्हणजेच काय होणार लिनियर स्ट्रेन कशी काढतो स्ट्रेस डिवायडेड बाय यंग मॉड्युलस सी. वायला वाय लिनियर. नेक्स्ट वाय डायरेक्शनला एक्स कसं असणार आहे लॅटरल कशी काढतो -μ ई लिनियर. मग एक्स ला एक्स काय असणार आहे लिनियर, म्हणून स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन डिवायडेड बाय यंग मॉड्युलस सी मायनस. नेक्स्ट बघा वाय डायरेक्शनला झेड कसा असणार आहे लॅटरलसाठी फॉर्म्युला काय असतो -μ ई लिनियर. झेडला झेड लिनियर म्हणून स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवायडेड बाय यंग मॉड्युलस ए. सेम 1 डिवायडेड बाय सगळ्यातून ई कॉमन काढूया. आतमध्ये काय राहणार स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन -μ स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन -μ स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया. काय होणार 1 डिवायडेड बाय यंग मॉड्युलस किती आहे 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेटमध्ये काय येणार स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती आहे 60 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन किती फाइंड आउट केले 100 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे -30. कॅल्क्युलेट करूया म्हणजेच काय येणार स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन. फर्स्ट ऑफ ऑल हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. 60 मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये 100 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये -30 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल 42.5 ह्या ब्रॅकेटचं आन्सर आलं. त्या व्हॅल्यूला काय करायचं ही व्हॅल्यू डिवाइड करायचं डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10⁻³ किती आन्सर आलं आपलं 2.125 इंटू 10⁻⁻⁴. हे सुद्धा काय स्ट्रेन आहे, स्ट्रेनला युनिट नसतं, युनिट लेस. नेक्स्ट बघा स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन कसं होणार बघा झेड डायरेक्शन वरील स्ट्रेस झेडला कशी असणार आहे लिनियर. मग लिनियर कशी काढतो स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन कोणत्या डायरेक्शनला झेड, त्यामुळे स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन डिवायडेड बाय यंग मॉड्युलस सी. नेक्स्ट एक्स डायरेक्शन वरील झेडला कशी असणार आहे लॅटरल साठी फॉर्म्युला काय असतो -μ ई लिनियर. एक्स ला एक्स काय असणार आहे लिनियर म्हणून स्ट्रेस ऑन एक्स डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी. नेक्स्ट झेड डायरेक्शनला हा वाय डायरेक्शन कसा आहे लॅटरल कशी करतो -μ ई लिनियर. वायला वाय लिनियर म्हणून स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी. यातून काय करूया ई कॉमन काढूया 1 डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी. काय होणार स्ट्रेस झेड -μ स्ट्रेस एक्स -μ स्ट्रेस वाय. व्हॅल्यू पुट करूया 1 डिवाइडेड बाय यंग मॉड्युलस सी किती दिलं आहे 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन झेड डायरेक्शन किती आहे ती -30 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 ब्रॅकेटमध्ये एक्स वरील किती स्ट्रेस फाइंड आउट केले 100 मायनस म्यूची व्हॅल्यू किती आहे 0.25 ब्रॅकेटमध्ये स्ट्रेस ऑन वाय डायरेक्शन किती आहे 60. कॅल्क्युलेट करूया म्हणजेच फायनल आन्सर स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. ब्रॅकेट सॉल्व्ह करूया -30 मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये 100 ब्रॅकेट कम्प्लीट मायनस 0.25 ब्रॅकेटमध्ये 60 इज इक्वल -70 आन्सर आलं. -70 डिवायडेड बाय ही व्हॅल्यू करायची डिवायडेड बाय ब्रॅकेटमध्ये 200 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं आपलं -3.5 इंटू 10⁻⁻⁴. स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन वाय डायरेक्शन झेड डायरेक्शन फाइंड आउट केलंय. याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही फाइंड आउट करू शकतो. काय असतं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन ईव्ही म्हणजेच काय असतं स्ट्रेन ऑन एक्स डायरेक्शन प्लस स्ट्रेन ऑन वाय डायरेक्शन प्लस स्ट्रेन ऑन झेड डायरेक्शन. व्हॅल्यू पुट करूया एक्स डायरेक्शन वर किती आहे 4.625 इंटू 10⁻⁻⁴. वाय वरील स्ट्रेन किती आहे 2.125
इंटू 10⁻⁻4 प्लस झेड डायरेक्शनवर स्ट्रेन किती आहे -3.5 इंटू 10⁻⁻4. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 4.625 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये 2.125 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस थर्ड ब्रॅकेटमध्ये -3.5 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू किती आन्सर आला आपलं व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV इज इक्वल्स टू 3.25 इंटू 10⁻⁻4. स्ट्रेन आहे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन, स्ट्रेनला युनिट नसतं. आता व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन माहित आहे, त्याच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करू शकतो. EV इज इक्वल्स टू काय असतं, चेंज इन व्हॉल्यूम डिवाइडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. यातील आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम पाहिजे, एका साईडला ठेवूया, बाकी सर्व टर्म दुसरीकडे पाठवूया. हा डिवाइड बी इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार, म्हणजे व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV इंटू व्हॉल्यूम. कॅल्क्युलेट करूया. व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेन EV किती फाइंड आउट केले, 3.25 इंटू 10⁻⁻4 इंटू व्हॉल्यूम काय असतं, लेंथ इंटू बेस इंटू डेप्थ. पुट करूया. लेंथ किती आहे 400 इंटू बेस किती आहे 300 इंटू डेप्थ किती आहे 150. देअरफॉर चेंज इन व्हॉल्यूम आन्सर फाइंड आउट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 3.25 इंटू 10⁻⁻4 ब्रॅकेट कम्प्लीट. सेकंड ब्रॅकेटमध्ये 400 इंटू 300 इंटू 150 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू किती आन्सर आलं 5850. चेंज इन व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूमचे युनिट काय असतं mm. तर न्यूमरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लिनियर स्ट्रेन ऑन XYZ डायरेक्शन आपण काय केलेलं आहे तिथं फाइंड आउट केलेले आहे. त्याचप्रमाणे काय सांगितलेलं, चेंज इन व्हॉल्यूम ते सुद्धा काय केलेलं आपण फाइंड आउट केलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. ह्या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. अजून आपल्या कट्टा इंग्लिश या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येते. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमरिकल नंबर 12 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.